शेअर मार्केटमध्ये 30 लाख रुपये हरल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या तरुणाने वडिलांची हत्या केली. इतकंच नाही तर त्याने जन्मदात्या आईचा देखील गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. ही संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. श्रीकृष्ण पाटील वय वर्ष 62 असे मृत व्यक्तीचे नाव आहे, तर रोहित श्रीकृष्ण पाटील असे हत्या करण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव. मिळालेल्या माहितीनुसार सातारा परिसरातील डेलक्स पार्क येथे श्रीकृष्ण पाटील आपल्या कुटुंबासहित राहतात. सोमवारी रात्री पाटील कुटुंबातील सर्वजण जेवण करून झोपले होते. मंगळवारी पहाटे घरात आवाज झाल्याने त्यांची मुलगी अचानक जागी झाली. त्यावेळी आरोपी रोहित हा आईच्या अंगावर बसून गळा दाबत होता. मुलीने आरडाओरड केला असता आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान मुलीने वडिलांकडे धाव घेतली असता तिला समोरील हॉलमध्ये वडिलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. आरडाओरड झाल्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास करत आरोपीला ताब्यात घेतले. तेव्हा आरोपी उडवाउडवीची उत्तरे देऊन आपल्या घरावर दरोडा पडल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. कर्जबाजारीपणाला कंटाळून आपणच वडिलांची हत्या केल्याची कबुली आरोपी रोहित याने दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून आरोपी विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.